काँग्रेसचे युवराज राहुल गांधी यांची अखेर घर वापसी झाली आहे। तब्बल 56 दिवसांच्या अज्ञातवासानंतर आता रिफ्रेश होऊन दिल्लीला परतलेले राहुल बाबा काँग्रेसला नवसंजीवनी देऊ शकतील का? पाहूया हा विशेष रिपोर्ट। गुरुवारी सकाळी थाय एअरवेजच्या बँकॉकहून आलेल्या विमानातून राहुल गांधी उतरले आणि काँग्रेसवाल्यांच्या जीवात जीव आला। गेले 56 दिवस राहुल बाबा आहेत तरी कुठे या काळजीनं बिचाऱ्या काँग्रेसवाल्यांना झोप लागली नव्हती। विमानतळावरून ते थेट 12 तुघलक रोड निवासस्थानी पोहोचले। तिथे त्यांच्या स्वागतासाठी सोनिया गांधी आणि प्रियांका वड्रा आधीच हजर होत्या। दुपारी ते सोनिया गांधींच्या 10 जनपद निवासस्थानी गेले। दरम्यान राहुल गांधींच्या पुनरागमनाबद्दल कोणीही बोलू नये असं फरमानच काँग्रेसनं काढलंय। He has gone on his sabbatical and that was announced also. And which date and what time he is coming, we are not supposed to make a statement on that. 19 एप्रिलला मोदी सरकारच्या भूसंपादन विधेयकाला विरोध करण्यासाठी काँग्रेसतर्फे शेतकरी रॅली आयोजित करण्यात आली आहे। या रॅलीचं नेतृत्व राहुल गांधी करणार असल्याचं समजतंय। मात्र त्यांच्या परतण्यानं काहीही फरक पडणार नसल्याचा टोला सत्ताधाऱ्यांनी हाणलाय। ते नव्हते म्हणून देश कुठे थांबला नाही किंवा काँग्रेस पक्ष कुठे थांबला नाही। ते होते तेव्हाही काँग्रेस पक्षाची वाताहतच झाली आणि ते आज आले आहेत तरी पण ते वाताहत थांबणार नाही। राहुल गांधी जी आज हिंदुस्तान वापस आए हैं और जिस प्रकार का चारों तरफ एक माहौल बना हुआ है कि राहुल गांधी की घर वापसी हुई है, इससे यही पता चलता है कि हिंदुस्तान के इतिहास में पहली बार ऐसा हुआ है कि एक नेता इतने अरसे तक छुट्टी मना के वापस आया है। पॉलिटिक्स में कभी भी पार्ट टाइम पॉलिटिक्स नहीं होता, राजनीति या तो फुल टाइम होती है या तो राजनीति नहीं होती है। अब राहुल गांधी जी को देश को जवाब देना होगा कि वो राजनीति करना भी चाहते हैं या राजनीति नहीं करना चाहते हैं। गेले 56 दिवस राहुल गांधी होते कुठे हे गूढ अजूनही उकललेलं नाही। काँग्रेसच्या दारुण पराभवानंतर आत्मचिंतन करण्यासाठी ते विपश्यना करत होते असं सांगितलं जात आहे। त्यातच काँग्रेसची धुरा राहुल गांधींच्या खांद्यावर सोपवण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत। मात्र पक्षातूनच नाराजीचा सूर उमटतोय। त्यामुळे राहुल गांधी आता काँग्रेसमध्ये कशी जान फुंकणार आणि मोदींच्या विरोधात आव्हान कसं उभं करणार याचीच उत्सुकता शिगेला पोहोचली आहे। दिल्लीहून रामराजे शिंदेसह ब्युरो रिपोर्ट झी मीडिया। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।